महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बौद्ध समाजाच्या महिलेचा दफनविधी करण्यास सवर्ण समाजाच्या समाजकंटकाचा विरोध। वाणेगाव येथे जातीवादाने घातला कळस। मज्जाव करणाऱ्या समाजकंटकांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करा, समता सैनिक दलाची मागणी। पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथे मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली। सदर घटनेचे सविस्तर वृत्तांत असे की आज दिनांक 19/3/2026 रोजी मध्यरात्री 3 वाजता बौद्ध समाजाच्या एका वृद्ध महिलेचे वृद्धापकाळामुळे निधन झालेले होते। सदर महिलेचा दफनविधी दुपारी ठीक 1 वाजता मागासवर्गीय समाजासाठी गेल्या 40 ते 50 वर्षापूर्वीपासून राखीव असलेल्या दफनभूमीमध्ये नातेवाईक प्रेतयात्रा घेऊन जात असताना दफनभूमीच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या गावातील काही समाजकंटकांनी विरोध करत मागासवर्गीय दफनभूमीमध्ये बेकायदेशीर पद्धतीने गुरेढोरे बांधून शेण कचरा टाकून दफनभूमीचे विद्रुपीकरण करून अंत्ययात्रेस विरोध केला। या खोदकामासाठी आलेले JCB परतवून लावला। हा धक्कादायक व संतापजनक प्रकार समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष आयु किशोर डोंगरे यांना कळताच संबंधित घटनेची माहिती तात्काळ तहसीलदार विजय बनसोडे साहेब, BDO मुंडे साहेब सह जबाबदार ग्रामसेवक पोलीस पाटील यांना देत घटनास्थळी पोहोचले व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बोलावण्यात आले। मग दफनविधी करण्यात आला। सदर दफनविधीला मज्जाव करणाऱ्या समाजकंटकांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी रात्री उशिरा 9 वाजेपर्यंत पिंपळगाव पोलीस स्टेशनला निवेदन देऊन करण्यात आले। यावेळी समता सैनिक दलाचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट ईश्वर जाधव, जिल्हा संघटक आयु अभिमान बाविस्कर, पाचोरा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे, पाचोरा तालुका सचिव दशरथ तांबे, अजय संसारे, कैलास सोनवणे, सागर निकम सह दलाचे सैनिक उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चंदू खरे, पाचोरा, जळगाव।